आता लीगॅलिटी या शब्दाचा अर्थ समजून घेऊया. सर्वप्रथम मराठी अर्थ कायदेशीरपणा किंवा कायदेशीरता. लीगॅलिटी हा शब्द लीगलाइज या शब्दाचा नाऊन आहे. मराठीत समजून घ्या. लीगॅलिटी म्हणजे एखादी गोष्ट कायद्याने योग्य आहे की नाही याची अवस्था. कायद्याच्या नियमांनुसार एखादी गोष्ट बरोबर आहे की नाही हे लीगॅलिटी ठरवते. इंग्लिश मीनिंग द स्टेट ऑफ बीइंग लीगल ऑर लॉफुल. आता उदाहरणे पाहूया. पहिले वाक्य द कोर्ट चेक्ड द लीगॅलिटी ऑफ द डॉक्युमेंट. न्यायालयाने कागदाच्या कायदेशीरतेची तपासणी केली. इथे लीगॅलिटी म्हणजे तो कागद कायद्याने योग्य आहे की नाही हे न्यायालयाने तपासले. दुसरे वाक्य दे क्वेश्चन्ड द लीगॅलिटी ऑफ द डिसिजन. त्यांनी निर्णयाच्या कायदेशीरतेवर प्रश्न उपस्थित केला. इथे लीगॅलिटी म्हणजे निर्णय कायद्याप्रमाणे योग्य आहे की नाही याबद्दल शंका घेतली. आता मित्रांनो, थोडा विचार करा. व्हिडिओ थांबवा आणि खालील प्रश्नाचे उत्तर कॉमेंटमध्ये लिहा. ऑपोजिट ऑफ लीगॅलिटी. ए. व्हॅलिडिटी. बी. लॉफुलनेस. सी. इल्लीगॅलिटी. डी. अप्रूव्हल. आता स्टेबिलाइज या शब्दाचा अर्थ समजून घेऊया. सर्वप्रथम मराठी अर्थ स्थिर करणे किंवा स्थिर ठेवणे. स्टेबिलाइज हा शब्द व्हर्ब आहे. मराठीत समजून घ्या. स्टेबिलाइज म्हणजे एखादी गोष्ट स्थिर करणे, हलने थांबवणे किंवा परिस्थिती स्थिर ठेवणे. अर्थव्यवस्था, मन, वस्तू, सरकार, किंमत इत्यादी स्थिर ठेवण्यासाठी हा शब्द वापरला जातो. इंग्लिश मीनिंग टू मेक समथिंग स्टेबल ऑर स्टेडी. आता सिनोनिम्स पाहूया. स्टेडी, बॅलन्स, सिक्युअर हे शब्द स्थिर करणे किंवा हलू न देणे दर्शवतात. आता अँटोनिम्स पाहूया. डिस्टेबिलाइज, डिस्टर्ब, शेक हे शब्द अस्थिर करणे किंवा हलवणे दर्शवतात. आता उदाहरणे पाहूया. पहिले वाक्य ही स्टेबिलाइज्ड द लॅडर बिफोर क्लाइम्बिंग. चढण्यापूर्वी त्याने शिडी स्थिर केली. इथे स्टेबिलाइज्ड म्हणजे शिडी हलू नये म्हणून ती नीट स्थिर ठेवली. आता मित्रांनो, थोडा विचार करा. व्हिडिओ थांबवा आणि खालील प्रश्नाचे उत्तर कॉमेंटमध्ये लिहा. ऑपोजिट ऑफ स्टेबिलाइज. ए. बॅलन्स. बी. सिक्युअर. सी. डिस्टेबिलाइज. डी. स्टेडी. आता स्टेबल या शब्दाचा अर्थ समजून घेऊया. सर्वप्रथम मराठी अर्थ स्थिर, न बदलणारा. स्टेबल हा शब्द स्टेबिलाइज या शब्दाचा ॲडजेक्टिव्ह आहे. मराठीत समजून घ्या. स्टेबल म्हणजे स्थिर, न हलणारे किंवा न बदलणारे. मन, सरकार, अर्थव्यवस्था, किंमत, आरोग्य, वस्तू स्थिर असल्यास स्टेबल हा शब्द वापरतात. इंग्लिश मीनिंग फर्म, स्टेडी अँड नॉट लाईकली टू चेंज. आता उदाहरणे पाहूया. पहिले वाक्य द टेबल इज स्टेबल. टेबल स्थिर आहे. इथे स्टेबल म्हणजे टेबल हलत नाही आणि नीट उभे आहे. आता मित्रांनो, थोडा विचार करा. व्हिडिओ थांबवा आणि खालील प्रश्नाचे उत्तर कॉमेंटमध्ये लिहा. ऑपोजिट ऑफ स्टेबल इज स्टेडी, फर्म, अनस्टेबल, सिक्युअर. आता स्टेबली या शब्दाचा अर्थ समजून घेऊया. सर्वप्रथम मराठी अर्थ स्थिरपणे किंवा स्थिररित्या. स्टेबली हा शब्द स्टेबिलाइज या शब्दाचा ॲडव्हर्ब आहे. मराठीत समजून घ्या. स्टेबली म्हणजे स्थिरपणे किंवा न हलता. जेव्हा एखादी गोष्ट स्थिर अवस्थेत असते किंवा एखादी क्रिया स्थिरपणे होते तेव्हा स्टेबली वापरतात. इंग्लिश मीनिंग इन अ स्टेबल ऑर स्टेडी मॅनर. आता उदाहरणे पाहूया. पहिले वाक्य द मशीन वर्क्स स्टेबली इवन ड्युरिंग लॉंग आवर्स विदाउट एनी इंटरप्शन. म्हणजे मशीन दीर्घकाळ कोणत्याही अडथळ्याशिवाय स्थिरपणे काम करते. इथे स्टेबली म्हणजे मशीन सतत नीट आणि कोणताही बिघाड न होता काम करते. आता मित्रांनो, थोडा विचार करा. व्हिडिओ थांबवा आणि खालील प्रश्नाचं उत्तर कॉमेंटमध्ये लिहा. स्थिरपणे मीन्स ए. स्टेबल. बी. स्टेबिलिटी. सी. स्टेबली. डी. स्टेबिलाइज. आता स्टेबिलिटी या शब्दाचा अर्थ समजून घेऊया. सर्वप्रथम मराठी अर्थ स्थिरता. स्टेबिलिटी हा शब्द स्टेबिलाइज या शब्दाचा नाऊन आहे. मराठीत समजून घ्या.
स्टेबिलिटी म्हणजे स्थिर असण्याची अवस्था किंवा स्थिरता. अर्थव्यवस्था, मन, सरकार, आरोग्य, वस्तू इत्यादी स्थिर असण्याची स्थिती म्हणजे स्टेबिलिटी. इंग्लिश मीनिंग: द स्टेट ऑफ बीइंग स्टेबल ऑर स्टेडी. आता उदाहरणे पाहूया. पहिले वाक्य: द स्टेबिलिटी ऑफ द बिल्डिंग रिमेन्ड स्ट्रॉंग इवन ड्युरिंग द हेवी स्टॉर्म. जोरदार वादळातही इमारतीची स्थिरता मजबूत राहिली. इथे स्टेबिलिटी म्हणजे इमारत मजबूत आणि हलणार नाही अशी होती. आता मित्रांनो, थोडा विचार करा. व्हिडिओ थांबवा आणि खालील प्रश्नाचे उत्तर कॉमेंटमध्ये लिहा. ऑपोजिट ऑफ स्टेबिलिटी: ए. स्टेडीनेस, बी. फर्मनेस, सी. इनस्टेबिलिटी, डी. स्ट्रेंथ. आता पॉप्युलराइज या शब्दाचा अर्थ समजून घेऊया. सर्वप्रथम मराठी अर्थ: लोकप्रिय करणे किंवा प्रसार करणे. पॉप्युलराइज हा शब्द व्हर्ब आहे. मराठीत समजून घ्या. पॉप्युलराइज म्हणजे एखादी गोष्ट लोकांमध्ये प्रसिद्ध करणे किंवा लोकप्रिय बनवणे. एखादी कल्पना, पुस्तक, गाणे, परंपरा लोकांमध्ये प्रसिद्ध करणे म्हणजे पॉप्युलराइज. इंग्लिश मीनिंग पाहूया. टू मेक समथिंग पॉप्युलर अमंग पीपल. आता सिनोनिम्स पाहूया. प्रमोट, स्प्रेड, पब्लिसाइज. हे शब्द प्रसार करणे किंवा लोकांमध्ये प्रसिद्ध करणे या अर्थाने वापरले जातात. आता अँटोनिम्स पाहूया. हाईड, सप्रेस, इग्नोर. हे शब्द लपवणे, दडपणे किंवा दुर्लक्ष करणे दर्शवतात. आता उदाहरणे पाहूया. पहिले वाक्य: द टीचर पॉप्युलराइज्ड द न्यू मेथड बाय एक्सप्लेनिंग इट क्लिअरली टू ऑल स्टुडंट्स इन द क्लास. शिक्षकांनी वर्गातील सर्व विद्यार्थ्यांना स्पष्टपणे समजावून नवीन पद्धत लोकप्रिय केली. इथे पॉप्युलराइज्ड म्हणजे शिक्षकांनी ती पद्धत लोकांमध्ये प्रसिद्ध केली. आता मित्रांनो, थोडा विचार करा. व्हिडिओ थांबवा आणि खालील प्रश्नाचे उत्तर कॉमेंटमध्ये लिहा. पॉप्युलराइज इज ए. नाउन, बी. वर्ब, सी. ॲडजेक्टिव्ह, डी. ॲडवर्ब. आता पॉप्युलर या शब्दाचा अर्थ समजून घेऊया. सर्वप्रथम मराठी अर्थ: लोकप्रिय किंवा प्रसिद्ध. पॉप्युलर हा शब्द पॉप्युलराइज या शब्दाचा ॲडजेक्टिव्ह आहे. मराठीत समजून घ्या. पॉप्युलर म्हणजे लोकांना आवडणारी, प्रसिद्ध किंवा जास्त लोकांमध्ये पसंत असलेली गोष्ट. व्यक्ती, गाणे, ठिकाण, खेळ, नेता इत्यादी लोकप्रिय असू शकतात. इंग्लिश मीनिंग पाहूया. लाइक्ड ऑर एन्जॉयड बाय मेनी पीपल. आता उदाहरणे पाहूया. पहिले वाक्य: ही इज अ व्हेरी पॉप्युलर टीचर बिकॉज ही एक्सप्लेन्स एव्हरी टॉपिक इन अ सिम्पल अँड इंटरेस्टिंग वे. तो एक खूप लोकप्रिय शिक्षक आहे कारण तो प्रत्येक विषय सोप्या आणि रंजक पद्धतीने समजावतो. इथे पॉप्युलर म्हणजे विद्यार्थ्यांना तो शिक्षक खूप आवडतो. आता मित्रांनो, थोडा विचार करा. व्हिडिओ थांबवा आणि खालील प्रश्नाचे उत्तर कॉमेंटमध्ये लिहा. ऑपोजिट ऑफ पॉप्युलर: ए. फेमस, बी. नोन, सी. अनपॉप्युलर, डी. लाईक. आता पॉप्युलरली या शब्दाचा अर्थ समजून घेऊया. सर्वप्रथम मराठी अर्थ: लोकप्रियपणे किंवा सर्वसाधारणपणे. पॉप्युलरली हा शब्द पॉप्युलराइज या शब्दाचा ॲडवर्ब आहे. मराठीत समजून घ्या. पॉप्युलरली म्हणजे लोकांमध्ये प्रसिद्धपणे किंवा सर्वसाधारणपणे. जे नाव किंवा गोष्ट लोकांमध्ये सामान्यपणे ओळखली जाते तेव्हा पॉप्युलरली वापरतात. इंग्लिश मीनिंग: इन अ पॉप्युलर मॅनर, कॉमनली नोन. आता उदाहरणे पाहूया. पहिले वाक्य: दिस प्लेस इज पॉप्युलरली कॉल्ड मिनी गोवा बिकॉज ऑफ इट्स ब्युटिफुल बीचेस अँड रिलॅक्सिंग एन्व्हायरमेंट. या ठिकाणाला त्याच्या सुंदर बीचेस आणि शांत वातावरणामुळे लोकप्रियपणे मिनी गोवा म्हणतात. इथे पॉप्युलरली कॉल्ड म्हणजे लोक सर्वसाधारणपणे त्या ठिकाणाला मिनी गोवा म्हणतात. आता मित्रांनो, थोडा विचार करा. व्हिडिओ थांबवा आणि खालील प्रश्नाचं उत्तर कॉमेंटमध्ये लिहा. पॉप्युलरली मीन्स: ए. पॉप्युलर, बी. पॉप्युलरली, सी. पॉप्युलरिटी, डी. पॉप्युलराइज. आता पॉप्युलॅरिटी या शब्दाचा अर्थ समजून घेऊया. सर्वप्रथम मराठी अर्थ: लोकप्रियता. पॉप्युलॅरिटी हा शब्द पॉप्युलराइज या शब्दाचा नाऊन आहे. मराठीत समजून घ्या. पॉप्युलॅरिटी म्हणजे लोकांमध्ये आवड, प्रसिद्धी किंवा लोकप्रिय असण्याची अवस्था. एखादी व्यक्ती, गाणे, चित्रपट, खेळ यांची पॉप्युलॅरिटी जास्त असू शकते. इंग्लिश मीनिंग:
द स्टेट ऑफ बीइंग पॉप्युलर. आता उदाहरणे पाहूया. पहिले वाक्य, द सिंगर गेन्ड ह्यूज पॉप्युलॅरिटी आफ्टर हिज सॉन्ग वेंट व्हायरल ऑन सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स. त्या गायकाला त्याचे गाणे सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर खूप लोकप्रियता मिळाली. इथे पॉप्युलॅरिटी म्हणजे लोकांमध्ये त्या गायकाची प्रसिद्धी खूप वाढली. आता मित्रांनो, थोडा विचार करा. व्हिडिओ थांबवा आणि खालील प्रश्नाचे उत्तर कॉमेंटमध्ये लिहा. सिनोनिम ऑफ पॉप्युलॅरिटी: ए. डिसलाईक, बी. फेम, सी. वीकनेस, डी. नॉईज. आता सेंट्रलाइज या शब्दाचा अर्थ समजून घेऊया. सर्वप्रथम मराठी अर्थ: केंद्रीकरण करणे किंवा केंद्रित करणे. सेंट्रलाइज हा शब्द वर्ब आहे. मराठीत समजून घ्या. सेंट्रलाइज म्हणजे सर्व नियंत्रण, काम किंवा सत्ता एका केंद्रात आणणे किंवा एकाच ठिकाणी केंद्रित करणे. इंग्लिश मीनिंग: टू ब्रिंग कंट्रोल ऑर ॲक्टिव्हिटीज इनटू वन सेंट्रल प्लेस ऑर अथॉरिटी. आता सिनोनिम्स पाहूया. कॉन्सन्ट्रेट, कंबाईन, कन्सॉलिडेट हे शब्द एकत्र आणणे किंवा केंद्रित करणे दर्शवतात. आता अँटोनिम्स पाहूया. डिसेंट्रलाइज, डिवाइड, सेपरेट हे शब्द विभागणे किंवा केंद्रापासून वेगळे करणे दर्शवतात. आता उदाहरणे पाहूया. पहिले वाक्य, द कंपनी सेंट्रलाइज्ड इट्स ऑफिसेस टू इम्प्रूव्ह कोऑर्डिनेशन अँड मॅनेज ऑल ऑपरेशन्स मोर एफिशियंटली. कंपनीने समन्वय सुधारण्यासाठी आणि सर्व कामे अधिक कार्यक्षमतेने हाताळण्यासाठी आपली कार्यालये केंद्रीकृत केली. इथे सेंट्रलाइज्ड म्हणजे सर्व कार्यालये एका मुख्य नियंत्रणाखाली आणली. आता मित्रांनो, थोडा विचार करा. व्हिडिओ थांबवा आणि खालील प्रश्नाचे उत्तर कॉमेंटमध्ये लिहा. सेंट्रलाइज मीन्स: ए. डिवाइड, बी. ब्रिंग टू वन सेंटर, सी. ब्रेक, डी. हाईड. आता सेंट्रल या शब्दाचा अर्थ समजून घेऊया. सर्वप्रथम मराठी अर्थ: केंद्रीय किंवा मध्यवर्ती. सेंट्रल हा शब्द सेंट्रलाइज या शब्दाचा ॲडजेक्टिव्ह आहे. मराठीत समजून घ्या. सेंट्रल म्हणजे मध्यभागी असलेले किंवा सर्वात महत्त्वाचे. इंग्लिश मीनिंग: इन द सेंटर ऑर मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट. आता उदाहरणे पाहूया. पहिले वाक्य, धिस इज द सेंट्रल ऑफिस वेअर ऑल द इम्पॉर्टंट डिसिजन्स ऑफ द कंपनी आर मेड. हे केंद्रीय कार्यालय आहे जिथे कंपनीचे सर्व महत्त्वाचे निर्णय घेतले जातात. इथे सेंट्रल म्हणजे मुख्य कार्यालय. आता मित्रांनो, थोडा विचार करा. व्हिडिओ थांबवा आणि खालील प्रश्नाचं उत्तर कॉमेंटमध्ये लिहा. सेंट्रल इज अ: ए. वर्ब, बी. नाउन, सी. ॲडजेक्टिव्ह, डी. ॲडवर्ब. आता सेंट्रली या शब्दाचा अर्थ समजून घेऊया. सर्वप्रथम मराठी अर्थ: मध्यभागी किंवा केंद्रातून. सेंट्रली हा शब्द सेंट्रलाइज या शब्दाचा ॲडवर्ब आहे. मराठीत समजून घ्या. सेंट्रली म्हणजे मध्यभागी किंवा केंद्रातून नियंत्रित केलेले. इंग्लिश मीनिंग: इन द सेंटर ऑर फ्रॉम अ सेंट्रल प्लेस. आता उदाहरणे पाहूया. पहिले वाक्य, द बिल्डिंग इज सेंट्रली लोकेटेड इन द सिटी मेकिंग इट इझी फॉर पीपल टू रीच फ्रॉम ऑल एरियाज. इमारत शहराच्या मध्यभागी आहे, त्यामुळे सर्व भागांमधून लोकांना तिथे पोहोचणे सोपे होते. इथे सेंट्रली लोकेटेड म्हणजे इमारत मध्यभागी आहे. आता मित्रांनो, थोडा विचार करा. व्हिडिओ थांबवा आणि खालील प्रश्नाचे उत्तर कॉमेंटमध्ये लिहा. ऑपोजिट ऑफ सेंट्रली: ए. मिडल, बी. सेंटर, सी. आउटसाइड, डी. इनसाइड. आता सेंट्रलायझेशन या शब्दाचा अर्थ समजून घेऊया. सर्वप्रथम मराठी अर्थ: केंद्रीकरण. सेंट्रलायझेशन हा शब्द सेंट्रलाइज या शब्दाचा नाऊन आहे. मराठीत समजून घ्या. सेंट्रलायझेशन म्हणजे सर्व काम, नियंत्रण किंवा अधिकार एका केंद्रात एकत्र आणण्याची प्रक्रिया. यामुळे निर्णय घेणे सोपे होते आणि सर्व गोष्टी एकाच ठिकाणावरून नियंत्रित केल्या जातात. इंग्लिश मीनिंग: द प्रोसेस ऑफ ब्रिंगिंग कंट्रोल इनटू वन सेंट्रल प्लेस. आता उदाहरणे पाहूया. पहिले वाक्य, द सेंट्रलायझेशन ऑफ पॉवर वॉज क्रिटिसाइज्ड बिकॉज इट रिड्यूस्ड द रोल ऑफ लोकल ऑथॉरिटीज. स्थानिक संस्थांची भूमिका कमी झाल्यामुळे सत्तेच्या केंद्रीकरणावर टीका झाली. इथे सेंट्रलायझेशन म्हणजे सत्ता एका ठिकाणी जमा झाली. आता मित्रांनो, थोडा विचार करा. व्हिडिओ थांबवा आणि खालील प्रश्नाचं उत्तर कॉमेंटमध्ये लिहा. ऑपोजिट ऑफ सेंट्रलायझेशन:
ए. इंटिग्रेशन, बी. कन्सॉलिडेशन, सी. डिसेंट्रलायझेशन, डी. कॉन्सन्ट्रेशन. आता सिम्प्लिफाय या शब्दाचा अर्थ समजून घेऊया. सर्वप्रथम मराठी अर्थ: सोपे करणे किंवा साधे करणे. सिम्प्लिफाय हा शब्द वर्ब आहे. मराठीत समजून घ्या. सिम्प्लिफाय म्हणजे एखादी गोष्ट सोपी करणे, अवघड गोष्ट समजायला किंवा करायला सोपी बनवणे. इंग्लिश मीनिंग: टू मेक समथिंग सिम्पल ऑर इझी. आता सिनॉनिम्स पाहूया. ईज, क्लॅरिफाय, सिम्प्लिफाय हे शब्द सोपे करणे किंवा समजण्यास सोपे बनवणे दर्शवतात. आता अँटोनिम्स पाहूया. कॉम्प्लिकेट, कन्फ्यूज, कॉम्प्लेक्स हे शब्द अवघड करणे किंवा गुंतागुंतीचे बनवणे दर्शवतात. आता उदाहरणे पाहूया. पहिले वाक्य: द टीचर सिम्प्लिफाईड द लेसन बाय गिव्हिंग क्लिअर एक्झाम्पल्स सो दॅट ऑल स्टुडंट्स कुड अंडरस्टँड इट इझिली. शिक्षकांनी स्पष्ट उदाहरणे देऊन धडा सोपा केला, ज्यामुळे सर्व विद्यार्थ्यांना तो सहज समजला. इथे सिम्प्लिफाईड म्हणजे अवघड धडा सोपा करून समजावला. आता मित्रांनो, थोडा विचार करा. व्हिडिओ थांबवा आणि खालील प्रश्नाचं उत्तर कॉमेंटमध्ये लिहा. सिम्प्लिफाय मीन्स ए. कॉम्प्लिकेट, बी. मेक इझी, सी. ब्रेक, डी. हाईड. आता सिंपल या शब्दाचा अर्थ समजून घेऊया. सर्वप्रथम मराठी अर्थ: सोपे किंवा साधे. सिंपल हा शब्द सिम्प्लिफाय या शब्दाचा ॲडजेक्टिव्ह आहे. मराठीत समजून घ्या. सिंपल म्हणजे सोपे, अवघड नसलेले किंवा समजायला आणि करायला सहज असलेले. तसेच जे अतिशय साधे, दिखाऊपणा नसलेले आणि सरळ असते त्यासाठीही सिंपल वापरतात. इंग्लिश मीनिंग: इझी टू अंडरस्टँड ऑर डू. आता उदाहरणे पाहूया. पहिले वाक्य: दिस क्वेश्चन इज सिम्पल अँड कॅन बी सॉल्व्ड क्विकली इफ यू अंडरस्टँड द कॉन्सेप्ट प्रॉपरली. हा प्रश्न सोपा आहे आणि योग्य संकल्पना समजली तर पटकन सोडवता येतो. इथे सिंपल म्हणजे प्रश्न अवघड नाही. आता मित्रांनो, थोडा विचार करा. व्हिडिओ थांबवा आणि खालील प्रश्नाचे उत्तर कॉमेंटमध्ये लिहा. ऑपोजिट ऑफ सिंपल इज ए. इझी, बी. प्लेन, सी. डिफिकल्ट, डी. क्लिअर. आता आपण अबव्ह बोर्ड हा वाक्प्रचार समजून घेऊया. इंग्लिश मीनिंग: ऑनेस्ट, लीगल अँड ट्रान्सपॅरंट. मराठी मीनिंग: प्रामाणिक, कायदेशीर आणि स्पष्ट. स्पष्टीकरण: जेव्हा एखादी व्यक्ती किंवा काम पूर्णपणे प्रामाणिक आणि कायदेशीर असते तेव्हा अबव्ह बोर्ड ही इडियम वापरतात. सेंटेन्स 1: ऑल देअर बिझनेस डीलिंग्स आर कम्प्लिटली अबव्ह बोर्ड. अर्थ: त्यांचे सर्व व्यवसाय व्यवहार पूर्णपणे प्रामाणिक आहेत. स्पष्टीकरण: व्यवहार स्पष्ट आणि कायदेशीर असल्यामुळे इडियम योग्य ठरते. सेंटेन्स 2: द पॉलिटिशियन अशॉर्ड दॅट हिज ॲक्शन्स वर अबव्ह बोर्ड. अर्थ: राजकारण्याने आश्वासन दिले की त्याची सर्व कामे प्रामाणिक आहेत. स्पष्टीकरण: त्याची कामे कायदेशीर आणि स्पष्ट असल्यामुळे इडियम वापरली आहे. एक्झाम टिप: अबव्ह बोर्ड इज इक्वल टू प्रामाणिक, कायदेशीर आणि स्पष्ट. अर्थ: ऑनेस्ट, लीगल अँड ट्रान्सपॅरंट. स्पर्धा परीक्षेत विचारला जाऊ शकणारा प्रश्न. अबव्ह बोर्ड या वाक्प्रचाराचा अर्थ काय? अ. खोट्या गोष्टी, ब. प्रामाणिक, कायदेशीर आणि स्पष्ट, क. गुप्त वागणूक, ड. त्रासदायक काम. योग्य उत्तर कमेंट करा. आता आपण अगेन्स्ट द क्लॉक हा वाक्प्रचार समजून घेऊया. इंग्लिश मीनिंग: डुईंग समथिंग इन अ हरी टू मीट अ डेडलाईन. मराठी मीनिंग: वेळ मर्यादेत काम करण्यासाठी घाईत असणे. स्पष्टीकरण: जेव्हा एखाद्या कामासाठी वेळ कमी असतो आणि तुम्हाला जलद काम करावे लागते तेव्हा अगेन्स्ट द क्लॉक ही इडियम वापरतात. सेंटेन्स 1: द टीम वॉज वर्किंग अगेन्स्ट द क्लॉक टू फिनिश द प्रोजेक्ट. अर्थ: टीम प्रोजेक्ट पूर्ण करण्यासाठी वेळेच्या ताणाखाली काम करत होती. स्पष्टीकरण: काम वेळेच्या मर्यादेत पूर्ण करण्यासाठी घाई केली जात असल्यामुळे इडियम योग्य ठरते. सेंटेन्स 2: शी वॉज रेसिंग अगेन्स्ट द क्लॉक टू सबमिट हर असाइनमेंट ऑन टाइम. अर्थ: तिने आपले असाइनमेंट वेळेत सादर करण्यासाठी घाई केली. स्पष्टीकरण: सादरीकरणासाठी वेळेच्या मर्यादेत काम केले जात असल्यामुळे इडियम वापरली आहे. एक्झाम टिप: अगेन्स्ट द क्लॉक बरोबर वेळेच्या ताणाखाली काम करणे. अर्थ:
डुईंग समथिंग इन अ हरी टू मीट अ डेडलाईन. स्पर्धा परीक्षेत विचारला जाऊ शकणारा प्रश्न अगेन्स्ट द क्लॉक या वाक्प्रचाराचा अर्थ काय? ए. वेळेवर काम करण्यासाठी घाई करणे. बी. आरामात काम करणे. सी. काम टाळणे. डी. काहीच काम न करणे. योग्य उत्तर कमेंट करा. आता आपण अबव और ओव्हर वन्स हेड हा वाक्प्रचार समजून घेऊया. इंग्लिश मीनिंग समथिंग टू डिफिकल्ट और कॉम्प्लिकेटेड टू अंडरस्टँड. मराठी मीनिंग अशी गोष्ट जी समजण्यास खूप कठीण किंवा गुंतागुंतीची आहे. स्पष्टीकरण जेव्हा एखादी गोष्ट तुमच्या समजण्याच्या मर्यादेपलीकडे असते तेव्हा अबव और ओव्हर वन्स हेड ही इडियम वापरतात. सेंटेन्स 1 द टेक्निकल एक्सप्लेनेशन वॉज ओव्हर माय हेड. अर्थ तांत्रिक स्पष्टीकरण माझ्या समजण्यापलीकडे होते. स्पष्टीकरण समजायला खूप कठीण असल्यामुळे इडियम योग्य ठरते. सेंटेन्स 2 द मॅथ प्रॉब्लेम वॉज अबव माय हेड. अर्थ गणिताचे हे प्रश्न माझ्या क्षमतेच्या पलीकडे होते. स्पष्टीकरण प्रश्न समजणे अवघड असल्यामुळे इडियम वापरली आहे. एक्झाम टिप अबव और ओव्हर वन्स हेड इज इक्वल टू समजण्यास खूप कठीण गोष्ट. अर्थ समथिंग टू डिफिकल्ट और कॉम्प्लिकेटेड टू अंडरस्टँड. स्पर्धा परीक्षेत विचारला जाऊ शकणारा प्रश्न अबव और ओव्हर वन्स हेड या वाक्प्रचाराचा अर्थ काय? ए. सोपी गोष्ट. बी. समजण्यास खूप कठीण गोष्ट. सी. मजेशीर गोष्ट. डी. वेळेवर पूर्ण होणारी गोष्ट. योग्य उत्तर कमेंट करा. आता आपण अलाइव्ह अँड किकिंग हा वाक्प्रचार समजून घेऊया. इंग्लिश मीनिंग फुल ऑफ एनर्जी अँड व्हेरी ॲक्टिव्ह. मराठी मीनिंग खूप उत्साही आणि सक्रिय असलेली. स्पष्टीकरण जेव्हा एखादी व्यक्ती किंवा गोष्ट अजूनही पूर्णपणे सक्रिय आणि शक्तिशाली असते तेव्हा अलाइव्ह अँड किकिंग ही इडियम वापरतात. सेंटेन्स 1 डिस्पाइट हिज एज ही इज स्टील अलाइव्ह अँड किकिंग. अर्थ वय असूनही तो अजूनही खूप सक्रिय आणि उत्साही आहे. स्पष्टीकरण वयाच्या बाबतीतही सक्रिय असल्यामुळे इडियम योग्य ठरते. सेंटेन्स 2 दी ओल्ड ट्रेडिशन इज स्टील अलाइव्ह अँड किकिंग इन द विलेज. अर्थ गावात जुनी परंपरा अजूनही खूप सक्रिय आहे. स्पष्टीकरण परंपरा अजूनही टिकून असल्यामुळे इडियम वापरली आहे. एक्झाम टिप अलाइव्ह अँड किकिंग म्हणजे खूप उत्साही आणि सक्रिय. अर्थ फुल ऑफ एनर्जी अँड व्हेरी ॲक्टिव्ह. स्पर्धा परीक्षेत विचारला जाऊ शकणारा प्रश्न अलाइव्ह अँड किकिंग या वाक्प्रचाराचा अर्थ काय? ए. निष्क्रिय. बी. खूप उत्साही आणि सक्रिय. सी. थकलेला. डी. गुप्त. योग्य उत्तर कमेंट करा. आता आपण ऑल अगॉग हा वाक्प्रचार समजून घेऊया. इंग्लिश मीनिंग व्हेरी एक्साइटेड और ईगर अबाउट समथिंग. मराठी मीनिंग खूप उत्साही किंवा काहीतरी अनुभवण्यास उत्सुक असलेली व्यक्ती. स्पष्टीकरण जेव्हा एखादी व्यक्ती खूप आनंदाने किंवा उत्सुकतेने काहीतरी अनुभवण्यासाठी तयार असते तेव्हा ऑल अगॉग ही इडियम वापरतात. सेंटेन्स 1 द चिल्ड्रन वेर ऑल अगॉग वेटिंग फॉर द मॅजिशियन टू स्टार्ट. अर्थ मुलं जादूगार सुरू होण्याची वाट पाहत खूप उत्साही होती. स्पष्टीकरण मुलं खूप उत्सुक असल्यामुळे इडियम योग्य ठरते. सेंटेन्स 2 शी वॉज ऑल अगॉग टू सी द रिझल्ट्स ऑफ हर एक्झाम. अर्थ ती तिच्या परीक्षेचे निकाल पाहण्यासाठी खूप उत्सुक होती. स्पष्टीकरण तिची उत्सुकता प्रकट करण्यासाठी इडियम वापरली आहे. एक्झाम टिप ऑल अगॉग म्हणजे खूप उत्साही किंवा उत्सुक. अर्थ व्हेरी एक्साइटेड और ईगर अबाउट समथिंग. स्पर्धा परीक्षेत विचारला जाऊ शकणारा प्रश्न ऑल अगॉग या वाक्प्रचाराचा अर्थ काय? ए. शांत. बी. खूप उत्साही किंवा उत्सुक. सी. थकलेला. डी. निराश. योग्य उत्तर कॉमेंट करा.